कायमचा दुष्काळग्रस्त भाग अशी ओळख असलेला मराठवाडा आज महापुरात आहे। ज्या भागामध्ये नागरिक हंडाभर पाण्यासाठी वणवण करत असतात त्याच मराठवाड्यामध्ये आज सर्व काही वाहून गेलंय। याच मराठवाड्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता। मात्र असं काय घडलं की आज मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे। अक्षरशः माती धुपून गेली, इतका प्रचंड महापूर आलाय। घर, जनावर, शेत, जमीन नव्हतं सगळं काही वाहून गेलं। पण अचानक इतका पाऊस येण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते दुष्काळ, कोरडं हवामान आणि पाण्याची भीषण टंचाई। पण यंदा चित्र वेगळं आहे। मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलाय, नद्यांना महापूर आलाय, गावच्या गावं पूर्ण पाण्याच्या खाली गेली आहेत। बीड, लातूर, परभणी, सोलापुरात शेती पूर्णपणे खरडून निघाली आहे। कुणीही इतिहासात न पाहिलेलं सीना नदीचं रौद्र रूप आज दिसतंय। नदीत खेळणाऱ्या चिमुकल्यांना आज त्याच नदीची भीती वाटते। पण मराठवाड्यात अशी परिस्थिती आज का निर्माण झाली? असं काय घडलं की पाऊस आज मराठवाड्यावर साक्षात प्रलय घेऊन आलाय? यामागे काही भौगोलिक कारणे आहेत। यंदा मान्सून जो आहे तो मे महिन्यातच महाराष्ट्रामध्ये दाखल झाला, त्यामुळे इतका प्रचंड पाऊस झाला। मान्सूनने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला खरे, पण सुरुवातीला चांगला पुरेसा पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली। त्यानंतर मात्र कहरच झाला। मान्सून सोबत सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाले, यामुळे मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस झाला। त्यानंतर एकामागे एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले। एक दोन नाही तर तब्बल 16 ते 18 वेळा ही स्थिती निर्माण झाली, त्याचाच हा परिणाम आहे। आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे याचं मुख्य कारण दिसतंय। पण हे कमी दाबाचे पट्टे कसे तयार झाले आणि ते मराठवाड्यापर्यंत कसे पोहोचले हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता गेल्या काही दिवसांमध्ये हवामान बदलावर जर आपण नजर टाकली तर 20-21 सप्टेंबर पर्यंत परिस्थिती सामान्य होती। मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार पाहायला मिळत होती। पण 20 सप्टेंबरची तारीख महत्त्वाची आहे। 20 सप्टेंबरला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तासी 30 ते 40 किमी वेगाने वाहणारे वारे दाखल झाले। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मिळून ही स्थिती निर्माण झाली। त्यामुळे त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर प्रामुख्याने झाल्याचं दिसलं। यामध्ये कमी दाबाचा पट्टा आणि तीव्र कमी दाबाचा पट्टा देखील तयार झाला। आता महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी हे कमी दाबाचे पट्टे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आणि नांदेडमध्ये सर्वात आधी पूरस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याखालोखाल माळशिरसमध्ये 20 आणि 21 सप्टेंबरला जोरदार पाऊस झाला। त्यानंतर सोलापूर, धाराशिव, परभणी आणि संभाजीनगर भागात मुसळधार पाऊस बरसला। 22 सप्टेंबरला धाराशिवमध्ये मान्सून आला। बूम, लोहरा आणि उमरगा तालुक्यात सुमारे 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला। त्यात पुढे मान्सून सरकत गेला। आता बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये 150 मिलीमीटर पाऊस बरसला। याच दरम्यान सोलापुरातल्या बार्शी आणि माढामध्ये देखील 100 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिवमध्ये झालाय। आठवड्याभरात येथे 376% इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये ऑगस्टच्या मध्यापासूनच सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास सुरुवात झालेली होती। त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला। त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आजूबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाला। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्र तयार झाली की विदर्भासोबत मराठवाड्याला त्याचा फटका बसतो म्हणजे बसतोच आणि मराठवाड्यात त्याचा परिणाम सर्वाधिक होतो। मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्ह्यात 18 ते 24 सप्टेंबरची आकडेवारी पाहिली तर यामध्ये सर्वाधिक पाऊस नोंदवला गेलेला आहे। तेथे 376% इतका सर्वाधिक पाऊस झाला। त्याखालोखाल बीड येतं। बीड जिल्ह्यामध्ये 187% अधिक पाऊस नोंदवला गेला। सोलापुरातली परिस्थिती पाहिली तर 165% इथं पाऊस आहे। अहिल्यानगरमध्ये 161%, संभाजीनगरमध्ये 125% तर जळगावमध्ये 108% पाऊस झाला। हिंगोलीमध्ये 143%, लातूरमध्ये 139%, नांदेडमध्ये 82%, परभणीमध्ये 72%, नाशिकमध्ये 89% तर धुळे येथे 50% पावसाची नोंद झाली।
तर यामध्ये आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। त्यानंतर आपण पुढे पाहूयात की बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबरची परिस्थिती काय होती। त्यावेळेलाच कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली। कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे पुन्हा मुसळधार पाऊस बरसला। मुख्यतः ओडिशा आणि आंध्र प्रदेश या भागातून हे वारे मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याचं दिसतंय। हवामान बदल हे यामागचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे। भारताच्या अनेक भागामध्ये हवामानाची परिपाटी अस्थिर झालेली आहे। जरी यंदा पाऊस चांगला झाला असला तरीही याचा अर्थ असा मुळीच होत नाही की दुष्काळाची समस्या कायमची संपली। या अतिवृष्टीमुळे एक नक्की झालंय की हवामान आता अनियमित आणि अनिश्चित होत चाललंय। कधी अतिवृष्टी, कधी उन्हाळ्यातही पावसाचे झटके, तर कधी पावसाचा अचानक पडणारा खंड। त्यामुळे शेती व्यवस्थापन, पाणी साठवणं या गोष्टीवर भविष्यात मोठं आव्हान असणार आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका कुठे बसेल तर तो म्हणजे शेतीला आणि शेतकऱ्याला, बळीराजाला। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट अद्यापही देण्यात आलेला आहे। याबाबत हवामान अभ्यासकांनी काय माहिती दिली आहे, ऐका। काल बंगालच्या जे उपसागरावर डिप्रेशन निर्माण झालेलं होतं ते आज सकाळी दक्षिण ओडिशा कोस्ट पार करून गेलं आहे आणि हे सिस्टम पुढे सरकत आहे, पश्चिमेकडे सरकत आहे। म्हणून आज सुद्धा मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यांना आम्ही ऑरेंज अलर्ट ठेवलो आहेत आणि पूरची पण शक्यता आहे परभणी, परभणी, हिंगोली, नांदेडला। आणि हे सिस्टम सरकत पुढे येणार आहे आणि जेव्हापर्यंत तो सक्रिय आहे, ॲक्टिव्ह आहे, आपल्याला कोकण किनारपट्टीला पण अलर्ट दिला आहे, ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि आजसाठी मध्य महाराष्ट्राच्या पण काही जिल्ह्यांसाठी आम्ही ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि उद्या हे सिस्टमच्या प्रभावामुळे कोकण, उत्तर कोकणला आम्ही रेड अलर्ट दिला आहे। मराठवाड्यामध्ये प्रचंड पडलेला पाऊस, त्यासोबत आजूबाजूच्या नद्यांनी घेतलेलं रौद्र रूप, त्यामुळं होतं नव्हतं सगळं गेलंय अशी परिस्थिती भविष्यात पण उद्भवू शकते। त्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता आपल्याला यासाठी तयार राहावं लागेल। तयार राहणं आता भाग आहे। ही बाब हा पाऊस शिकवून जातो। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायलाही विसरू नका।